जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सिग्नल बंद, वाहतूक ठप्प, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका नागरिकांना। वर्धा शहरात वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालाय। प्रशासन झोपेत आणि नागरिक मात्र त्रस्त, अशी धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे। वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी बसवलेले सिग्नलच आता गोंधळाचे केंद्र बनले। कधी सिग्नल सुरू, कधी बंद, कोणताही नियम नाही, कोणतीही जबाबदारी। वाहतूक नियंत्रण करणारे यंत्रणेचा फज्जा उडाल्याचं संतापजनक चित्र वर्ध्यात दिसून येते। वर्धा शहरातील बजाज चौक, तुकडोजी महाराज चौक, आर्वी नाका तसेच शिवाजी चौकातील सिग्नल व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू करण्यात आलेले सिग्नल आता शोपीस ठरले असून कधी सुरू तर कधी बंद अशी राम भरोसे स्थिती आहे। सेवाग्राम, बोरगाव, सावंगी, मेघे, सेलू आणि आर्वी मार्गावरील तसेच शहरातील वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना चौकामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होते। एकाच वेळी सर्व दिशांनी वाहने आल्याने तासनतास वाहनांच्या रांगा लागत आहे। नागरिक, नोकरदार, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांनाही मोठा फटका बसत। वाहतूक शिस्त लावण्याची जबाबदारी असलेल्या विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरात बेशिस्त वाहतूक वाढली असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होते आहे। दरम्यान वाहतूक शाखेचे पोलीस सिग्नल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून फक्त चलान कारवाईत व्यस्त असल्याचं चित्र दिसत आहे। वरिष्ठांकडून पोलीस कर्मचाऱ्याला दिवसातून 20 चलनाचे टार्गेट दिले जात असल्याची माहिती समोर येत आहे। सणासुदीच्या काळातच व्यवस्था सुरळीत दिसते, मग इतर वेळी नागरिकांनी त्रासच सहन करायचा का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतात। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहतुकीचा गोंधळ, वाढता तणाव आणि नागरिकांचा संताप या पार्श्वभूमीवर तात्काळ सिग्नल व्यवस्था सुरळीत करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी होते। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।